मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे होरायझन अकॅडमी दिंडोरी येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न झाले। या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित नाविन्यपूर्ण व उपयुक्त प्रकल्प सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। या कार्यक्रमास मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक प्रवीण नाना जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप घोरपडे, नगरसेवक रणजित देशमुख, एस मराठी न्यूजचे कार्यकारी संपादक संतोष कथार, परीक्षक प्रतीक्षा गरुड, सेवक सोसायटीचे संचालक बाबा मोरे, प्राचार्य निर्मला जाधव, अमोल देशमुख, पवन जाधव, पालक संघाच्या फातिमा नाईक, कुमारी प्रणिती मोगल यांच्यासह पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमुख पाहुणे प्रवीण नाना जाधव यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण शक्ती, संशोधन वृत्ती व सर्जनशील विचारांचा विकास होतो। पाठ्यपुस्तकांपुरते ज्ञान न मर्यादित ठेवता प्रत्यक्ष प्रयोगातून शिकणे ही काळाची गरज आहे। तसेच विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या माध्यमातून समाजोपयोगी संशोधन करावे असे देखील आवाहन त्यांनी केले। प्रास्ताविकात बोलताना प्राचार्य निर्मला जाधव यांनी शाळेतील विज्ञान उपक्रमांविषयी माहिती देत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले। परीक्षकांनी विविध निकषांवर प्रकल्पांची तपासणी करून मार्गदर्शन केले। इयत्ता 3री ते 9वीच्या 50 मॉडेल प्रतिकृतीची मांडणी केली आहे। आपत्ती व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, आरोग्य, सौर ऊर्जा व इतर विषयांवर आधारित उत्कृष्ट अशी मांडणी व माहिती विद्यार्थ्यांनी करून देत प्रात्यक्षिक करून दाखविले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य श्रीमती निर्मला जाधव, कावेरी चव्हाण, पायल शिंगवी, प्रियंका धुमणे, दामिनी शिवले, सचिन वाघ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले। प्रणिती मोगल, आपल्या विद्यालयाच्या प्राचार्य जाधव मॅडम, त्यांचं सर्व शालेय परिवारातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व रांगोळीसारखे गोलगोल बसलेले माझे बालमित्र, विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन होत आहे। तर हे विज्ञान प्रदर्शन का घ्यायचं आणि कशासाठी घ्यायचं, याला शालेय जीवनामध्ये फार महत्त्व आहे। आपण पाठ्यपुस्तकात जे शिकतो तेवढ्या ज्ञानाने आपण इथपर्यंत आपलं ज्ञान वाढवू शकतो का, आणि म्हणून जीवनामध्ये प्रॅक्टिकल ज्ञानाला फार महत्त्व आहे। आणि विज्ञान प्रदर्शन म्हणजे केवळ प्रयोगांचे सादरीकरण नसून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व संशोधन वृत्तीला नव संजीवनी मिळणारं हे व्यासपीठ आहे। म्हणून या ठिकाणी हे प्रयोग मांडणाऱ्या शिक्षकांना पण धन्यवाद देतो। त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं असणाऱ्या त्यांच्या आईवडिलांना या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि अत्यंत चांगल्या प्रकारचे मॉडेल या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ठेवलेले वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आपल्या शालेय जीवनामध्ये या ठिकाणी आपण सर्वजण करत आहात। आणि म्हणून या ठिकाणी मी नेहमी एक उदाहरण देत असतो, प्रॅक्टिकल ज्ञान जीवनामध्ये फार महत्त्वाचं असतं। मी कायम सांगतो, पूर्ण जर हे जाधव मॅडमने फळ्यावरती लिहून दिलं आणि असं पोहायचा, हात हलवायचे, असं करायचं आणि पाण्यात लोटून दिलं तर पोहता येणार नाही। आणि म्हणून सवय ही लावण्यासाठी या प्रयोग ज्यावेळेस माणूस करतो तर त्या प्रयोगातून यशस्वी जीवनाकडे वाटचाल होती। आणि म्हणून या यशस्वी जीवनासाठी शालेय जीवनामध्ये वेगवेगळ्या ज्या स्पर्धा असतात त्यामध्ये भाग घेऊन आपल्या स्वतःला झोकून देऊन आणि त्या ठिकाणी आपल्याला सिद्ध करणं, याच्यासाठी फार महत्त्व या वेगवेगळ्या आपल्या जीवनातील क्रीडा स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील किंवा सांस्कृतिक स्पर्धा असतील, विविध व्याख्यानं असतील, निबंध स्पर्धा असतील, यामध्ये भाग घेऊन आपण सर्वतोपरी ज्ञानाचा माणूस कसा घडतो याच्यासाठी प्रॅक्टिकल ज्ञान हे जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे। आणि असेच प्रयोग करत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो की वेगवेगळ्या प्रोजेक्ट जीवनामध्ये बनवत असताना एक विद्यार्थिनी होती 10वीची, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, गोष्ट आवडते ना। चांगलं काम चालू असताना तिनं मध्येच संपून गेल्या आणि मग तिचा प्रोजेक्ट थोडा किरपा झाला, म्हणून तिनं दुसरी पिन टाकायच्या वेळी तिच्या बोटामध्ये ती पिन टोचली, आपल्याची पिन कशी आपल्याला टाकताना टोचली तशी तिला टोचली आणि मग तिने ते आपटून दिलं खाली। तिने परत विचार केला, हे संकट आलं म्हणून याच्यापासून आपल्याला दूर जायचं आणि याच्यावरती काहीतरी संशोधन केलं पाहिजे, का पिन संपायच्या आत मला कसं कळेल, म्हणून नेलपेंट असते ना आपल्याकडे, मग तिने ते नेलपेंट जो पिन बंच असतो पिनचा त्या शेवटच्या 5 पिनांना ती नेलपेंट लावली
आणि नेलपेंट लावल्यानंतर परत ती प्रयोग करायला लागली. जसं ती प्रयोग करत होती, परत पिना संपायच्या आधी नेलपेंटची पिन बाहेर आली. तिच्या लक्षात आलं, अरे पिन संपत आली. आणि हे जर पहिल्यांदा असतं तर तो प्रोजेक्ट लगेच तिने बाजूला ठेवला व्यवस्थित आणि पिना टाकल्या. करोड रुपये कमवती. तुम्ही म्हणाल साधी नेलपेंट लावले आणि तिने एवढे पैसे का कमवायला लागली? तर मोठमोठाल्या कंपन्या असतात, त्या ठिकाणी स्टॅपलर मारतात, बॉक्स बनवतात, बॉक्सला स्टॅपलर असतं बघा, द्राक्षाच्या बॉक्सला काही स्टॅपलर असतं. मग त्या मोठ्याल्या कंपन्या असतील किंवा आपले कपडे शिवणारे जे धागा संपतो त्या शेवटचा धागा, आपला रोल बघा, शेवटचा धागा पांढरा असेल तर काळा निघतो किंवा पिवळा निघतो. हे एक पेटेंट मिळतं आणि हे अशा प्रयोगांमधूनच मिळतं. एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संतोष कथार, दिंडोरी.